नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे कृष्ण रुक्मिणी विवाह. पराशर मुनी म्हणाले, विदर्भात कुंडिनपूर नावाचे एक नगर होते. तेथील राजाचे नाव भीष्मक असे होते. त्याच्या मुलाचे नाव रुक्मी आणि मुलीचे नाव रुक्मिणी होती. कृष्ण आणि रुक्मिणी दोघेही परस्परांना आवडत होते. परंतु कृष्णाने मागणी घालूनही रुक्मिणीला द्यायला नकार दिला, कारण तो कृष्णाचा द्वेष करीत असे. जरासंधाच्या मागणीवरून शिशुपालाला रुक्मिणीने द्यायचे ठरविले. त्याप्रमाणे शिशुपालाचे हितचिंतक राजे जरासंधाचे वराड घेऊन कुंडिनपुरास आले. विवाह सोहळा पाहण्याच्या निमित्ताने बलराम व इतर यादवांना घेऊन कृष्ण तेथे आला. विवाहाला एक दिवस अवकाश असताना कृष्णाने रुक्मिणीला पळवून नेले. बलराम व इतर यादव रुक्मीकडील राजांशी लढत राहिले. पौंड्रक, वंतवक्र, विदुरथ, शिशुपाल, जरासंध आणि शल्व इत्यादी राजे त्यांच्याशी लढले, परंतु बलराम व इतर यादवांनी त्यांना पराभूत केले. त्यामुळे रुक्मिणी कृष्णाला मारल्याखेरीज कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा केली. त्याने श्रीकृष्णाचा पाठलाग केला, परंतु त्याच्या सुसज्ज सैन्याचा पराभव कृष्णाने केला. अशा रीतीने कृष्णाने रुक्मिणीशी राक्षस विवाह केला. आपल्या घरी पोहोचताच त्याच्या विधीपूर्वक विवाह झाला. प्रद्युम्नाचे हरण. श्री पराशर ऋषी म्हणाले, कृष्ण आणि रुक्मिणी यांना प्रद्युम्न नावाचा सुंदर मुलगा झाला. तो कामदेवाचा अंश होता. भयंकर स्वरूपाचा शंबर नावाचा एक राक्षस होता. प्रद्युम्न जन्मल्यानंतर 6 दिवसांनी त्याने सुतकी गृहातून त्याला पळवून नेले. पुढे त्याने त्याला जलचरांनी भरलेल्या खाऱ्या समुद्रात टाकून दिले. तेथे प्रद्युम्नाला एक मोठ्या माशाने गिळले. एका कोळ्याने जाळ्यात पकडलेल्या माशामध्ये हा मासाही पकडला गेला. त्या कोळ्याने हे सगळे मासे शंभसुराला भेट दिले. मायावती नावाची त्या असुराची पत्नी आचार्यांवर देखरेख करत होती. त्याला मासे चिरताना एका माशाच्या पोटातून प्रद्युम्न बाहेर पडला. हा सुंदर मुलगा पाहून तो इथे कसा आला असे कोडे मायावतीला पडले. तेव्हा तेथे आलेल्या नारदांनी त्यांची सर्व हकीकत सांगितली आणि त्यांचे पालन कर असे नारद म्हणाले. त्या बालकाच्या सौंदर्याने मोहून गेलेल्या मायावतीने त्याला प्रेमाने वाढविले. तो मोठा झाला तेव्हा त्याच्या प्रेमाने ती आंधळी झाली. तेव्हा तो म्हणाला, तू मातृत्व भाव सोडून माझ्याशिवाय अन्य भाव का धरला आहेस? तेव्हा ती म्हणाली, तू माझा पुत्र नाहीस, भगवान कृष्णाचा पुत्र आहेस. तसेच तिने त्याच्या जन्मापासूनची हकीकत त्याला सांगितली. ती हकीकत ऐकून प्रद्युम्नाला अतिशय राग आला आणि त्याने शंभराला आव्हान केले. त्याने शंभर व त्याच्या असुर सैन्याचा संहार केला. त्याच्या 8 माया त्याने आत्मसात केल्या. त्यातीलच एका मायाचा प्रयोग करून मायावतीला घेऊन तो द्वारकेस आला. त्याला पाहून कृष्णाच्या राण्यांना वाटले की तो कृष्णच आहे. रुक्मिणीने त्याची चौकशी करताच तेथे नारद आले. त्यांनी रुक्मिणीला सर्व हकीकत सांगितली. त्यांनी सांगितलं, शंकराच्यामुळे भस्म झालेल्या मदनाचा हा पहिलाच अवतार होय. मदनाची पती रती हिचा अंश म्हणजे ही मायावती होय. पुत्र व सून यांची भेट झाल्यामुळे कृष्णाला, रुक्मिणीला तसेच इतरांनाही खूप आनंद झाला. रुक्मीचा वध. कृष्ण व रुक्मिणी यांना चारुदेशनं, सुदेशनं, चारुदेह, सुषेण, चारुगुप्त, भद्रचारू, चारुविंद, सुचारू हे पुत्र आणि चारुमती नावाची मुलगी झाली. रुक्मिणीखेरीज कृष्णाला कालिंदी, मित्रविंदा, सत्या, जांबवंती, रोहिणी, भद्रा, सत्यभामा आणि लक्ष्मण अशा 7 राण्या होत्या. रुक्मीच्या कन्येने प्रद्युम्नला स्वयंवरात वरली. तिने अनिरुद्ध नावाच्या बलवान पुत्राला जन्म दिला. तो युद्ध करताना कधीच थांबत नसे. तसेच शत्रूंशी लढताना त्याच्याकडे समुद्रासारखेच बल असे. या अनिरुद्धाला आपली नाद देण्याचे रुक्मिणीने ठरविले. कृष्णावताराबरोबरच बलराम व इतर यादव त्या विवाहासाठी रुक्मीच्या भोजकट नावाच्या नगरीत जाऊन पोहोचले. अनिरुद्धाचा विवाह विधी पूर्ण झाल्यावर कलिंगराज आणि इतर प्रमुख राजांनी रुक्मीला म्हटले, बलरामाला द्यूत खेळायला आवडते,
तेव्हा त्याचा पराभव द्यूतातच का करू नये? रुक्मिणीला ते पटले. त्याचप्रमाणे त्याने भर सभेत बलरामाशी द्यूत खेळायला सुरुवात केली. द्यूत्याच्या डावामध्ये रुक्मिणी 1000 निष्क 2 वेळा जिंकली. नंतर 10,000 निष्क देखील बलराम हरले. तेव्हा कलिंग त्यास हसून म्हणाले, रुक्मी ही दुर्वचने बोलू लागला. ते पाहून बलराम अतिशय रागावले. तेव्हा बलरामाने रागातच 1 करोड निष्क लावून दूध खेळले. तो डाव त्यांनी जिंकला. तेव्हा बलराम जोरात म्हणाला, हा डाव जिंकला आहे. त्याचवेळी रुक्मीही म्हणाला, नाही, हा डाव मीच जिंकला आहे. त्याचवेळी आकाशवाणी झाली की या डावात बलरामच जिंकला आहे. रुक्मी खोटे बोलत आहे. तेव्हा रागाने डोळे लाल झालेल्या बलरामाने दूध खेळण्याच्या फाशांनीच रुक्मीला ठार केले आणि दात दाखवून हसणाऱ्या कलिंग राजाला पकडून त्यांनी त्याचे दात पाडले. तेथील सर्व सोन्याचा खांब बलरामाने उपटला आणि रुक्मीच्या पक्षातील सर्व राजांचा वध केला. अनिरुद्धाच्या पत्नीला बरोबर घेऊन सर्व यादव द्वारकेला परतले. रुक्मीच्या वधामुळे कृष्णाने मौन धारण केले, कारण एका बाजूस बलराम तर दुसऱ्या बाजूस रुक्मिणी अशा पेचात तो सापडला होता. नरकासुराचा वध. पराशर म्हणाले, एके दिवशी ऐरावतावर बसलेला चंद्र द्वारकेत कृष्णाला येऊन भेटला. त्याने कृष्णाची स्तुती केली आणि मग त्याने नरकासुराच्या अत्याचाराचे वर्णन केले. तेव्हा कृष्ण हसला. त्याने गरुडाचे स्मरण केले. तेव्हा गरुड तेथे आला. सत्यभामाला घेऊन कृष्ण गरुडावर बसला आणि प्रागज्योतिषपुराला गेला. त्या पुराच्या 4ही बाजूंना 100 योजने मृत्यूदैत्याने तयार केलेले धारदार सूर्यांसारखे तीक्ष्ण पात्यांचे कुंपण होते. ते कुंपण कृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने तोडले. त्याचबरोबर मूर दैत्यांना त्याच्याशी लढायला आला. कृष्णाने त्याला ठार केले. तसेच त्यांच्या असंख्य अनुयायांनीही ठार केले. ते सुदर्शन चक्रानेच. अशाच प्रकारे कृष्णाने हयग्रीव व पंचजन इत्यादी राक्षसांचा पण संहार करून प्रागज्योतिषपुरात प्रवेश केला. त्या पुरात अत्यंत मोठे सैन्य असलेल्या नरकासुराशी कृष्णाचे द्वंद्व युद्ध झाले आणि दैत्याने दैत्यांना मारले. सुदर्शन चक्र घेतलेल्या कृष्णाने लढताना शस्त्रास्त्रांचा वर्षाव शत्रूंवर केला. अखेरीस त्याच्या सुदर्शन चक्राने नरकासुराच्या शरीराचे 2 तुकडे केले. तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोकांनी कृष्णाची स्तुती केली. नरकासुराच्या घरातील अनेक प्रकारची रत्ने, स्वतः त्याच्या अंतःपुरातील 16,000 कन्या, 4 दात असलेले 6,000 हत्ती, 21 लाख कंबोजी घोडे, हे सर्व काही नरकासुराच्या नोकरांनी द्वारकेस पोचवले. वरुणाचे छत्र आणि मणिपर्वत गरुडावर घेऊन कृष्ण सत्यभामेसह द्वारकेस परतला. पारिजात वृक्षाची भेट. श्री पराशर म्हणाले, अशा रीतीने नरकासुराच्या नगरीतून निघालेला गरुड कृष्ण आणि सत्यभामेस स्वर्गात घेऊन आला. स्वर्गाच्या दाराशी श्रीकृष्णाने पंचजन्य शंख वाजवला. तो आवाज ऐकून सर्व देव जमले. त्याने श्रीकृष्णांची पूजा केली आणि त्यावेळी आदितीने अत्यंत आनंदाने कृष्णाची स्तुती केली. तेव्हा कृष्ण म्हणाला, हे आदिती देवी, तू तर आमची माता आहेस. तूच आम्हावर प्रसन्न होऊन आम्हाला वर दे. ती म्हणाली, ठीक आहे. मर्त्य लोकात तुझा पराभव देव किंवा दानव करू शकणार नाहीत. त्यावेळी सत्यभामेने आदितीची स्तुती केली. तेव्हा तिच्याबरोबर इंद्राची पत्नी शची होती. शशीच्या अंगावर पारिजातक वृक्षांची सुंदर फुले होती. सत्यभामा मनुष्य असल्याने ती फुले शशीने तिला दिली नाहीत. त्यानंतर कृष्ण आणि सत्यभामा नंदनवनात म्हणजे देवतांच्या उद्यानात गेले. सुगंधित मंजिराच्या पुंजक्यांनी लहडलेला नित्य सुशोभित सोनेरी साल असलेला पारिजात हा कल्पवृक्ष त्यांना तिथे दिसला. तो समुद्र मंथनातून वर आलेला वृक्ष होता. तो कल्पवृक्ष पाहून सत्यभामेला अतिशय प्रसन्नता वाटली आणि ती म्हणाली, हा वृक्ष तुम्ही द्वारकेत का नेत नाहीत? जांबवंती आणि रुक्मिणीपेक्षा तुम्ही मला जास्त प्रिय मानता, तर हा वृक्ष तुम्ही इथून नेऊन माझ्या अंगणात का लावित नाहीत? तेव्हा श्रीकृष्णाने तो पारिजात उचलून गरुडावर ठेवला. त्यावेळी इंद्राचे रक्षक म्हणाले की इंद्र रागवेल,
तुम्ही हा वृक्ष नेऊ नका. तेव्हा सत्यभामा म्हणाली, समुद्र मंथनातून वर आलेल्या रत्नांचा उपभोग सगळेजण घेतात. शिवाय ह्या कल्पवृक्षावर इंद्रानेच अधिकार का सांगावा? तुम्ही शचीला जाऊन सांगा की इंद्राचे जर तुझ्यावर खरे प्रेम असेल आणि तो तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागत असेल तर कृष्णाला पारिजात घेऊन जाताना अडवून दाखव. कृष्ण पारिजात घेऊन निघाल्याची बातमी इंद्राला समजतात तो वज्र घेऊन कृष्णाशी लढावयास आला. इतर देवही इंद्राच्या बाजूने लढण्यासाठी आपापली शस्त्र घेऊन आले. सर्व देवांना आलेले पाहून गरुडावर बसलेल्या गोविंदाने आपला शंख फुंकला आणि देवांवर असंख्य तीक्ष्ण बाणांचा पाऊस पाडला. अशा प्रकारे सर्व दिशा बाणांनी भरून गेलेल्या पाहताच देवाने आपापली शस्त्रे चालवली. त्या प्रत्येक शस्त्रांचे कृष्णाने तुकडे तुकडे केले. गरुडानेही या कामात हातभार लावला. 2 ढगातून पाऊस पडत असावा त्याप्रमाणे कृष्ण आणि इंद्र एकमेकांवर बाणांचा वर्षाव करीत होते. दोघांचेही सर्व बाण संपले. तेव्हा इंद्राने वज्र आणि कृष्णाने सुदर्शन चक्र धारण केले. इंद्राचे वज्र कृष्णाने आपल्या हातात पकडले. आपले वज्र हातातून जाऊन कृष्णाच्या हातातील चक्र फिरताना इंद्राने पाहिले. गरुडाच्या प्रहारांनी ऐरावत जायबंदी झाला होता. त्यामुळे इंद्र पळून जाऊ लागला. तेव्हा सत्यभामेने त्याला म्हटले, अरे तू रणांगणातून पळून जाऊ नको, कारण पारिजातकाच्या फुलांविरहित शची पाहून तुला काय आनंद होणार. हा पारिजात तू निसंकोच घेऊन जा, कारण हा स्वर्गात राहणे देवांना सुखकर ठरेल. तुझ्या पराक्रमाने शचीला गर्व झाला होता. त्यामुळे तुमच्या घरी येऊन सुद्धा तिने माझ्याकडे विशेष लक्ष दिले नाही. म्हणून मी केवळ माझ्या पतीचा पराक्रम दाखवण्यासाठी हे युद्ध घडवून आणले. मला पारिजातक रूपी परक्यांची संपत्ती नको. हे ऐकून इंद्र परत फिरला आणि त्याची क्षमा मागितली व कृष्णाची स्तुती केली. कृष्णाने त्याचे वज्र त्याला परत केले. तेव्हा इंद्र म्हणाला, हे प्रभो, मी तुमचे खरे स्वरूप जाणतो. तुम्ही जगाचे रक्षण करण्याच्या कामात तसेच जगातील काटे दूर करण्याच्या कामात घडलेले आहात. या कार्यात थोडीशी मदत व्हावी म्हणून हा पारिजात तुम्ही घेऊन जा. तुम्ही पृथ्वीचा त्याग कराल तेव्हा हा वृक्षही माझ्याकडे येईल. तेव्हा कृष्ण म्हणाला, ठीक आहे, तसेच होऊ. सिद्ध, गंधर्व, देवर्षी हे स्तुती करीत असताना कृष्ण सत्यभामा गरुडावर बसून द्वारकेस परतले. द्वारकेत आल्यावर पारिजात वृक्ष सत्यभामेच्या भवनाजवळ कृष्णाने लावला. कृष्ण परतल्यामुळे द्वारकेतील यादवांना आनंद झाला. पारिजात वृक्षाच्या जवळ असलेल्या आपल्या पूर्वजन्माच्या आठवणी येतात. पारिजातकाच्या फुलांचा सुगंध त्याच्या भोवती 3 योजने पसरतो. नरकासुराच्या नोकरांनी आणलेले धन, हत्ती, घोडे सर्व काही आपल्या बांधवांना कृष्णाने वाटून दिले. नरकासुराने पळवून नेऊन डांबून ठेवलेल्या 16,000 कन्यांशी कृष्णाने विवाह केला. कृष्ण तेवढेच देह धारण करून तो प्रत्येकी जवळ नित्य राहत असे, कारण तो म्हणजे प्रत्यक्ष विश्वरूप विष्णूच होता. अनिरुद्ध उषा विवाह. पराशर म्हणाले, सत्यभामेला भानू, भौमेरिक इत्यादी पुत्र होते. रोहिणीला दीप्तिमान आणि ताम्रपक्ष असे पुत्र होते. जांबवतीला सांब हा पुत्र होता. अशा प्रकारे इतरही राण्यांना मिळून कृष्णाला अनेक पुत्र होते. या सर्वांमधील मोठा प्रद्युम्न हा रुक्मिणीचा पुत्र होता. प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध व त्याचा पुत्र वज्र होय. अनिरुद्धाचा विवाह बळीच्या नातीशी म्हणजेच बाणासुराची मुलगी उषा हिच्याशी झाला. त्या विवाहाच्या वेळी कृष्ण व शंकर यांचे युद्ध झाले आणि बाणासुराचे हात कापले गेले. मैत्रेय म्हणाले, हे कसे झाले? तेव्हा पराशर सांगू लागले, एकदा शंकर व पार्वती यांची क्रीडा पाहून उषेला देखील पतीशी क्रीडा करायची इच्छा झाली. सर्वांचे चित्त जाणणारी पार्वती तिला म्हणाली, काळजी करू नको, वेळ येताच तूही तसेच करशील. त्यावर उषेने विचारले की ही वेळ कधी येईल आणि माझा पती कोण होईल? वैशाख शुद्ध द्वादशीच्या रात्री जो पुरुष तुझ्या स्वप्नात येईल तो तुझा पती होईल, असे पार्वतीने तिला सांगितले. त्याप्रमाणे त्या दिवशी रात्री उषेला स्वप्न पडले आणि त्या पुरुषाच्या प्रेमात ती पडली. स्वप्न संपताच ती जागी झाली. तिची सखी बाणासुराच्या कुंभाड नावाच्या मंत्र्याची मुलगी चित्रलेखा होती. उषेने चित्रलेखाला सर्व काही सांगितले.
चित्रलेखा त्यावर म्हणाली, त्या पुरुषाला तू प्रत्यक्ष पाहिले देखील नाहीस, तेव्हा तो मिळवणे कसे शक्य आहे? तरीही मला जी मदत करता येईल ती मी करीन. मी तुला स्वप्नात सांगितलेल्या त्या पुरुषाला शोधायला जाते. तू 7-8 दिवस वाट पहा. चित्रलेखेने अनेकांची चित्रे काढून तिला आणून दाखवली. प्रमुख देव, दैत्य, गंधर्व, मनुष्य अशांची अनेक चित्रे तिने दाखवली. बलराम, श्रीकृष्ण, प्रद्युम्न यांची चित्रे पाहताना ती जास्त लाजली. अनिरुद्धाचे चित्र पाहताच सर्व लाज सरून हाच असे ती उद्गारली. चित्रलेखा म्हणाली, कृष्णाच्या द्वारकेत घुसणे अवघड आहे, पण मी तुझ्या पतीला इथपर्यंत आणण्याचे प्रयत्न करते. तू मात्र ही गोष्ट गुप्त ठेव. असे म्हणून चित्रलेखा द्वारकेस जायला निघाली. महर्षी पराशर कथेचा उत्तरार्ध सांगू लागले. एकदा बाणासूर शंकरांना म्हणाला, युद्धच करायला नसल्याने माझ्या शक्तिमान बाहूंचा मला भार वाटू लागला आहे. तेव्हा त्यांना सफल करणारी युद्ध मला कधी करता येईल? त्यावर शंकर म्हणाले, जेव्हा तुझ्या मयूरध्वजेचा भंग होईल तेव्हा तसे युद्ध होईल. तो परत आल्यावर काही काळातच त्यांनी मयूरध्वजा भंगली. कारण दरम्यान चित्रलेखेने आपल्या योगबलाने अनिरुद्धाला त्याच्या नगरीत आणले होते. अनिरुद्धाच्या उशेच्या महालात राहणे बाणासुराच्या रक्षकांना समजताच त्यांनी बाणासुराकडे जाऊन ते सांगितले. तेव्हा बाणासुराने अनिरुद्धाला कैद करण्याची आज्ञा रक्षकांना दिली. आपल्याला पकडायला आलेल्या रक्षकांशी अनिरुद्ध लोखंडाच्या एका कांबीने लढला आणि त्याने त्या सर्वांचा नाश केला. हे समजताच बाणासूर स्वतः अनिरुद्धाला ठार करायला निघाला व रथात बसून तो अनिरुद्धाशी युद्ध करू लागला. परंतु लढण्याची शर्त करूनही तो हरला. मग आपल्या मंत्र्यांचा सल्ला घेऊन मायावी नागपाश टाकून त्याने अनिरुद्धाला कैद केले. इकडे अनिरुद्ध एकाएकी नाहीसा झाल्याने द्वारकेत यादव निरनिराळे तर्क करू लागले. तेव्हा नारदांनी बाणासुराच्या ताब्यात कैद झालेल्या अनिरुद्धाची बातमी सांगितली. त्याचबरोबर गरुडावर बसून श्रीकृष्ण, बलराम व प्रद्युम्न बाणासुराच्या नगरीस आले. ते तेथे पोहोचताच त्या तिघांना तेथील रक्षक असलेल्या शंकराच्या गणांशी लढावे लागले. त्या सर्वांना तिघांनी ठार मारले. तेव्हाच ते बाणासुराच्या जवळ गेले. बाणासुराचे रक्षण करीत असताना माहेश्वर ज्वर कृष्णाशी लढण्यासाठी आला. त्याने भारून फेकलेल्या भस्माच्या स्पर्शाने कृष्णाला ताप चढला. कृष्णाला स्पर्श करताच बलराम व प्रद्युम्न यांनाही तो ताप चढला. त्यामुळे ते तिघे गळून गेले. त्यांच्या डोळ्यांवर झापड आली. परंतु महेश्वर ज्वर त्यांच्या शरीरात पसरत असता त्यांच्या शरीरातील वैष्णव ज्वराने प्रतिहल्ला चढवून तो ज्वर दूर केला. वैष्णव ज्वरामुळे विव्हळ झालेला माहेश्वर ज्वर कृष्णाला शरण आला. तेव्हा कृष्णाने त्याला क्षमा केली. माहेश्वर ज्वर म्हणाला, ज्वरांमध्ये झालेल्या या युद्धाचे जो स्मरण करील त्याला कधीच ताप येणार नाही. आता बाणासूर आणि सर्व दैत्य सेनेसह भगवान शंकर आणि कार्तिक कृष्णाशी लढू लागले. कृष्ण आणि शंकर यांच्यात झालेल्या घनघोर संग्रामातील शास्त्रांमुळे जे तेजोवलय निर्माण झाले त्यामुळे सर्व विश्व व्यापून गेले. कृष्णाने सोडलेल्या जृंभकास्त्रामुळे शंकरांना डुलक्या आणि जांभया येऊ लागल्या. ते रथाच्या मागच्या बाजूस जाऊन बसले. शंकराची अशी अवस्था पाहून बाणासुराच्या बाजूचे योद्धे पळू लागले. कार्तिकेयाच्या वाहनाला गरुडाने मारले. कृष्ण व प्रद्युम्नाच्या शस्त्रामुळे घायाळ होऊन कार्तिकेय युद्धभूमीतून पळून गेला. अखेरीस महारथात बसून बाणासूर लढायला पुढे आला. बलरामाने केलेल्या बाणाच्या वर्षाने दैत्य योद्ध्यांची दानादान उडाली. कृष्णाशी बाणासूर जीव घेऊन लढू लागला. कृष्ण आणि बाणासूर कवचभेदी बाण सोडू लागले. दोघेही एकमेकांचे बाण तोडून टाकू लागले. त्या दोघांचे निरनिळ्या शस्त्रांनी भयंकर युद्ध झाले. सर्व शस्त्रे व्यर्थ ठरल्यावर कृष्णाने युद्ध संपवायचे ठरविले. शेकडो सूर्यांसारखे तेज असलेले सुदर्शन चक्र कृष्णाने हातात घेतले. तेव्हा दैत्यांची विद्या काटेरी नग्न होऊन कृष्णासमोर आली. कृष्णाने आपले डोळे बंद केले आणि बाणासुराचे हात कापण्याची इच्छा करून सुदर्शन चक्र सोडले. तेव्हा सुदर्शन चक्र दैत्यांची शस्त्रे कापत बाणासुराजवळ गेले आणि त्या चक्राने बाणासुराचे हात तोडून जमिनीवर पडले.
तेव्हा बाणासुराने तुटलेल्या हातातून वाहणाऱ्या रक्ताची धार लागली. ते पाहून शंकराने कृष्णाकडे जाऊन बाणासुराला जीवदान द्यावे, कारण मी त्याला अभय दिले होते आणि गर्व झाल्यामुळे तो तुमच्याशी लढला आहे. तेव्हा त्याला ठार करू नका, अशी कृष्णाला विनंती केली. तेव्हा कृष्णाने शंकराला म्हटले, ठीक आहे, तुम्ही दिलेल्या वराचा भंग न होवो तसे पाहिले तर विश्वातील सर्व काही मीच आहे. कृष्णाने प्रसन्नपणे हसून शंकराला निरोप दिला आणि अनिरुद्धाला नागशापातून मुक्त केले. अनिरुद्ध आणि उषेला घेऊन कृष्ण, बलराम व प्रद्युम्न गरुडावरून द्वारकेस परतले.